इयत्ता दुसरी विषय गणित घटक गोष्टीतील बेरीज भाग 2. मुलांनो, मला तर गोष्टी ऐकायला आणि वाचायला खूप आवडतात. तुम्हाला पण आवडतात ना? चला तर मग आज आपण गोष्टीतून बेरीज कशी करायची ते शिकूया. पहिली गोष्ट आहे, आरोहीकडे 5 बाहुल्या आहेत. आईने तिला आणखी 4 बाहुल्या दिल्या तर आरोहीकडे एकूण किती बाहुल्या झाल्या? सर्वप्रथम सांगा, या उदाहरणात काय दिले आहे? 5 बाहुल्या आणि 4 बाहुल्या. आता सांगा, काय विचारले आहे? एकूण किती बाहुल्या? म्हणजेच काय करूया? बेरीज. बरोबर. चला, या बाहुल्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजेच 5 बाहुल्या अधिक 4 बाहुल्या बरोबर 9 बाहुल्या. आरोहीकडे एकूण 9 बाहुल्या झाल्या. दुसरी गोष्ट आहे, कपाटात 24 पुस्तके होती. त्यात अजून 38 पुस्तके ठेवली तर कपाटात एकूण किती पुस्तके झाली? उदाहरणात काय दिले आहे? 24 पुस्तके आणि 38 पुस्तके. काय विचारले आहे? एकूण किती पुस्तके? काय करूया? बेरीज. बरोबर. उदाहरण सोडवण्यासाठी अशी मांडणी करूया. कपाटातील पुस्तके 24 म्हणजेच 2.4 एकक अधिक अजून ठेवलेली पुस्तके 38 म्हणजेच 3.8 एकक. बरं का मुलांनो, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार करताना नेहमी एककापासून सुरुवात करावी. इथे एककाच्या घरामध्ये 4 आणि 8 हे 2 अंक आहेत, म्हणून 4 रेषा काढूया. 1 2 3 4. आता 8 रेषा काढूया. 1 2 3 4 5 6 7 8. आता या सर्व रेषा मोजा बरं. 12. बरोबर. 12 म्हणजेच 1.2 एकक. म्हणून या 12तील आपण 1 दशकाच्या घरात लिहूया. यालाच हातचा म्हणतात. आता आपण दशकाच्या घरातील अंकांची बेरीज करूया. 1 दशक, 2 दशक आणि 3 दशक. लक्षात ठेवा मुलांनो, दशकाच्या घरात लिहिलेला हातचा मोजायला विसरायचं नाही. तर मला सांगा बरं, एकूण किती दशक झाले? 6 दशक. बरोबर. म्हणून दशकाच्या घरामध्ये 6 लिहूया. म्हणजेच आपले उत्तर आले 6 दशक 2 एकक म्हणजेच 62. बरोबर. म्हणजेच कपाटात 24 पुस्तके होती, त्यात अजून 38 पुस्तके ठेवली तर कपाटात एकूण 62 पुस्तके झाली. वैदू, तू वाच आणि तूच सोडव. अब्दुलकडे 24 फुगे आहेत आणि जॅककडे 59 फुगे आहेत. तर दोघांकडे मिळून किती फुगे होतील? रकाना आखून घेते. अब्दुलकडील फुगे 24, जॅककडील फुगे 59. आता एककाच्या घरामध्ये 4 आणि 9 आहेत, त्यांची प्रथम बेरीज करते. 4 रेषा काढते. 1 2 3 4. आता 9 रेषा काढते. 1 2 3 4 5 6 7 8 9. सर्व रेषा आहेत 13. 13 मधील 1 दशकाच्या घरात लिहिते. आता दशकाच्या घरामध्ये 1 2 आणि 5 हे 3 अंक आहेत. आता त्यांची बेरीज करते. 1 दशक म्हणून 1
2 दशक म्हणून 2, 5 दशक म्हणून 5, सगळे मिळून झाले 8 दशक. 8 दशक 3 एकक म्हणजेच दोघांकडे मिळून 83 फुगे होतील. खूप छान वैदू. या बेरजेसाठी आपण आता उदाहरण तयार करूया. परीकडे 15 रुपये होते. आईने तिला आणखी 25 रुपये दिले, तर आता परीकडे एकूण किती रुपये झाले? अशा रीतीने तुम्ही स्वतः उदाहरणं तयार करा आणि सोडवा.